एसी सर्किट इंडक्शन नंतर जो चॅप्टर करणार आहे एसी सर्किट वरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे काही करून तुम्हाला एक्झामला जातेवेळी करायचे आहेत. 6 मार्क्सचा चॅप्टर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन केला त्याच्यानंतर आपण इकडेच जाणार आहे ऍज युजुअल डेफिनेशन बद्दल ऑब्जेक्टिव्ह किंवा 1 मार्कांना काय येतोय की ऍव्हरेज बाबा करंट वगैरे काढा, फुल सर्किट हाफ सर्किट बऱ्याच वेळा आले. मग त्याच्यानंतर मग फेजर डायग्राम बद्दल रिएक्टन्स जे काय असतात आणि तुम्हाला डायरेक्ट क्लिअर करतो, शॉक लागतो. हे 3 पॉइंट बघितल्यानंतर इलेक्ट्रिक रेझोनन्स, चोक कॉइल आणि क्यू फॅक्टर हे करा. कधी तरी डायरेक्ट घुसणार आणि आपल्याला कळत नाही नेमका आलाय कुठून. त्याच्यानंतर कुठला असतो एलसीआर. हा तर चॅप्टरचा हार्ट आहे. काय इंडक्टर, कॅपॅसिटर, रेझिस्टर जे काय आहेत तिन्ही त्यांचा इम्पिडन्स काढा. त्यांच्याबद्दल म्हणजे टोटल इम्पिडन्स म्हणजे टोटल बाबा सर्किटचा रेझिस्टन्स असतोय. हा मेन पॉइंट आहे. इथं न्यूमरिकल तरी पकडा नाहीतर याच्यावर थेरी क्वेश्चन डेरिवेशन टाइप आहे. एलसी ऑसिलेशन शॉर्ट नोट्स 2 किंवा 3 मार्कांना येऊ शकतोय. त्याच्यानंतर असतं की बाबा रेझोनन्स कुठं ऑलरेडी तुम्हाला मागं वेव्स मध्ये झालाय. सेम इथे इलेक्ट्रिकल एसी सर्किटचा पण रेझोनन्स येणार तुम्हाला. मग सिरीज पॅरलल पकडा. पॉवर तुम्हाला एलसीआर सर्किट मध्ये येतोय आणि इथं रेझिस्टन्स सर्किट मध्ये. कॅपॅसिटिव्ह असेल किंवा तुम्हाला इंडक्टर असेल तर तिथं तुम्हाला ऍव्हरेज पॉवरचा क्वेश्चन कारण ऑब्व्हियसली 0 येतोय. हे 2 क्वेश्चन्स येणार. इथं तुम्हाला पॉवर फॅक्टर वगैरे विचारणार आहेत. त्यामुळे ह्या चॅप्टर मध्ये पॉवरच्या रिलेटेड न्यूमरिकल इथं असतो आणि हा मेन आहे. काही झालं हे सोडू नका. सोपा चॅप्टर आहे. 3च हार्डली पॉइंट आहेत. एलसीआरच्या अगोदर इंडक्टर, कॅपॅसिटर, रेझिस्टर, एलसीआर आणि त्याच्या पॉवर हे करून झाला 6 मार्क्स फुकट मिळणार आहेत तुम्हाला. काही करून चॅप्टर सोडू नका.